बहुजन आवाज. यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीतून महायुतीतील शिंदे शिवसेना या गटामध्ये प्रवेश केला. सोबतच 6 खासदारांनी गट तयार करून शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि या प्रवेशाच्याबद्दलच आपण जनतेशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अर्थातच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी येथे उपस्थित आहोत आणि आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरामध्ये. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्या मनातल्या भावना नेमक्या काय आहे आणि या पक्ष प्रवेशाबद्दल त्यांना काय वाटते हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे काँग्रेस युवकचे येथे अध्यक्ष उपस्थित आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, आपलं नाव सांगा. माझं नाव अतुल दादाराव राऊत. मी दारव्हा तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तर आता ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं की लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि येथील चित्र अर्थात बदललेलं आहे. तर काय वाटते तुम्हाला या भूमिकेमुळे, काय सांगाल? नाही, आमचा प्रवेश शिंदे सेनेत प्रवेश करण्याला आमची कोणती मनाई नव्हती, परंतु या मतदारसंघातील ज्या जनतेने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून संजय देशमुख यांना मतदान केलं, तर त्यांना जर जायचं होतं तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश करायला पाहिजे होता. परंतु आयत्या बिळात नागोबा अशी ही गोष्ट झाली. महाविकास आघाडीच्या मतदारांनी यांना निवडून दिलं. संजयभाऊ देशमुख खासदार झाले आणि खासदार झाल्यावर आता 2 वर्षातच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. कसं आहे, इथली जनता कोणीही त्यांचा असे मतदार आहे की त्यांचा चाही पिले नाही. 44-45 डिग्रीमध्ये लोकांनी जीवाचं रान करून पूर्ण गावोगावी फिरून संजय देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार होते म्हणून त्यांना मतदान करायचं सांगितलं आणि तसेच या ठिकाणी जनतेतील मतदारांनी त्यांना मतदान करून जवळपास 1 लाखाच्या जवळपास लोकांनी निवडून दिलं. त्या लोकांचा या खासदारांनी पूर्ण त्या लोकांना निराश केलं, म्हणून त्यांना जनता याच्यापुढे कधी माफ करणार नाही. तर यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करूनच आम्ही त्यांना विजय मिळवून दिला. आणि या विजयानंतर त्यांनी असे अचानक शिंदे शिवसेनेत प्रवेश करणे हे जनतेने दिलेल्या मताचा अपमान आहे, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच इतर कार्यकर्तेसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे. भाऊ, आपलं नाव सांगा. मी तुकाराम प्रल्हादराव गेडाम, धुळापूर. काय सांगाल भाऊ, आज आपण पाहतो आहे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि या संपूर्ण मतदारसंघाचं चित्र बदललं असं वाटते. काय सांगाल? मी एकच सांगू शकतो जनतेला की हा खासदार कधीच कोण्या पक्षाचा झाला नाही. सुरुवातपासूनच पाहिलं त्याचं कारकीर्द जर पाहिली तर हा खासदार कधीच एका पक्षात राहिला नाही. जिकडं सत्ता आहे त्या पक्षामध्ये जातो. त्यामुळं याच्यावर भरोसा ठेवणं म्हणजे मोठी घोडचूक झालेली आहे. आणि जनतेने याच्यानंतरसुद्धा या खासदाराला कोणतीही निवडणूक असो माझ्या मते कोणीही मतदान न केलेलं बरं. तर यांनी सांगितलेलं आहे की जनतेने मोठ्या विश्वासाने खासदार संजय देशमुख यांना निवडून दिलं आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्यांना अहोरात्र प्रयत्न करून घवघवीत यश मिळवून दिलं, परंतु त्या यशाची त्यांनी येथे जाण ठेवली नाही आणि एकूणच मतदाराचा येथे अपमान झाल्याचं असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. इतर कार्यकर्तेसुद्धा उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊया. भाऊ, आपण ज्याप्रमाणे विषय समजून घेत आहोत की लोकसभेचे खासदार, यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी अचानकच शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि एकूणच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्याचं असो किंवा कार्यकर्त्यांचं असो मन असं उबगून गेलेलं आहे. त्यांना असं जाण होत आहे की हे नेमकं असं घडलं कसं. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी भास्कर उघडे, सामाजिक कार्यकर्ते दारव्हा. या वाशिम यवतमाळ लोकसभेमधून संजय देशमुख हे बहुसंख्येने निवडून आले आणि बघा तिथं युती होती काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि उभाटाची. ही सीट उभाटाला गेली. ही जर सीट काँग्रेसला जर आली असती तर आज त्या जागेवर काँग्रेसचा खासदार राहिला असता
कोणती इथं बंडखोरी झाली नसती, कोणती फुटफाट झाली नसती. या जाग्यावर आज संजय देशमुखच्या जाग्यावर माणिकरावजी भाऊ ठाकरे हे खासदार राहिले असते. इथं काँग्रेसच्या भरोश्यावर जे संजय देशमुख निवडून आले आणि त्यांनी जनतेचा विचार न करता ते शिंदे गटात निघून गेले. त्यांनी या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वासघात केला. स्वतःचं भल्यासाठी जनतेचा त्यांनी विश्वासघात केला. यानंतर त्यांना जनता आपली जागा दाखवून देईल आणि त्यांना याचा पश्चाताप होईलच. निश्चितच तर जनतेने त्यांना मोठ्या आशेने निवडून दिलं आणि हा जो मुकुट त्यांच्या कपाळी ठेवला, परंतु जनतेची जाण त्यांनी ठेवली नाही आणि जनता त्यांना निश्चितच त्यांची जागा दाखवून देईल आणि भविष्यात त्यांनासुद्धा या गोष्टीचा पश्चाताप होईल असं सुद्धा वक्तव्य येथील लोकांनी केलेलं आहे. मी सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारवा.